परदेशात घरकामाच्या नावाखाली महिला तस्करीचा धक्कादायक प्रकार. अहिल्यानगरमधील महिलेला कतार सौदीत देहविक्रीस भाग पाडण्याचा प्रयत्न. अहिल्यानगर. घरकामासाठी परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करून तिला कतार सौदी अरेबिया येथे नेऊन देहविक्रीस भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून पत्नीला तातडीने मायदेशी परत आणण्याची तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार एका आरोपी महिलेने पीडित महिलेशी संपर्क साधून परदेशात घरकामासाठी चांगल्या पगाराची नोकरी, कोणताही खर्च न लागणे तसेच मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेण्याची खोटी आश्वासने दिली. सुरुवातीला पीडितेच्या पतीने यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र आरोपींकडून सातत्याने दबाव, गोड बोलणे व खोट्या आश्वासनांमुळे अखेर पीडित महिला परदेशात जाण्यास तयार झाली. मात्र कतार येथे पोहोचल्यानंतर तिला सांगितल्याप्रमाणे कोणतेही घरकाम न देता देहविक्रीसाठी जबरदस्ती व मानसिक छळ केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामागे महिलांना पैशाचे आमिष दाखवून परदेशात पाठवणारी संघटित टोळी कार्यरत असल्याचा गंभीर संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. निवेदनात यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेक महिलांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला असून हा आंतरराष्ट्रीय महिला तस्करीचा गंभीर प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर प्रकरणी तातडीने तपास करून पीडित महिलेला सुरक्षित मायदेशी परत आणावे व दोषींवर मानव तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून परदेशात नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. प्रतिनिधी ऐनुल शेख. नमस्कार. अहिल्यानगर मी आज समीर मोहम्मद शेख. मी आज SP ऑफिसमध्ये SP साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो का माझ्या मंडळीला बाहेर देशात हुसकून पाठवण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये फरीन शेख आणि त्याचे सह अजून एजंट लोक आहे. त्यांनी हे काम केलेलं आहे. माझ्या बायकोला फुसकवून तिकडं बाहेर देशामध्ये पाठवलेलं आहे. मला फरीन शेखला 2 लाख रुपये द्यायचे आहे. त्या हिशोबाने तिने मला म्हणली का तुम्ही तुमच्या बायकोला बाहेर देशात पाठवू आणि मग ते माझी तिथून रक्कम मी वसूल करीन. असे काम करून माझ्या बायकोला त्यांनी फुसकावून बाहेर देशामध्ये पाठवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये यांचे पुढं यांची सकली आहे. फरीन शेख आहे, इम्रान हे आहे आणि एक साजिद म्हणून आहे. हे तिन्ही 4 एजंटमुळं माझ्या बायकोला यांनी तिकडं पाठवलेलं आहे बाहेर देशामध्ये. आता मला जे सांगितलं होतं त्यानुसार माझ्या बायकोला तिथं पाठवून दुसरं काम करण्याच्या बाबतीत मला कळलेलं आहे. पण माझी बायकोला तिथं प्रॉब्लेम येत आहे, तकलीफ होत आहे. तर माझ्या बायकोचं म्हणणं आहे की मला परत इंडियामध्ये यायचं का मला इथं जमून नाही राहिलं, मला लई तकलीफ हो राहिली इथं. तर मी फरीन शेख यांना सांगितलं आहे का परत बोलावं, पण हे काही याच्यामध्ये दखल नाही घेत आहे. तर हे मला पैशाची डिमांड करू आले आहे का मला म्हणतात 1.5 लाख रुपये भरा तर तुमच्या बायकोला परत घेऊन येऊ. तर मी 1.5 लाख रुपये आणणार कुठून? मी भाजी विक्री करतात. माझे लहान 3 लेकरं आहे. आज यांचा सांभाळ कसं करू राहिलं मला माहिती आहे. माझ्या पत्नीसह बोलायला मला पैसे मागितले होते एजंटांनी. तर मी त्यांना 20,000 रुपये मारलेले आहे. तर माझ्या पत्नीला पाठवून असे म्हणले 2 दिवसामध्ये, पण अजून माझ्या पत्नीला काय पाठवलेलं नाही यांनी. तर मी त्या बाबतीमध्ये माझी मंडळी आली म्हणून मी SP साहेबांना निवेदन द्यायला आलो का माझ्या पत्नीला तुम्ही लवकरात लवकर बोलून घ्यावा आणि माझ्या त्यांच्यावर कडक कारवाई करावं अशी माझी SP साहेबांना नम्र विनंती आहे.